तर आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी केळफुलाची भाजी दाखवणार आहे. ही भाजी जर काळजीपूर्वक साफ केली नाही तर ती कडवट होते. ह्या भाजीमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत. ह्या भाजीला आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे. तसे ती जर योग्य पद्धतीने केली तर हेल्दी पण आहे आणि स्त्रियांनी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे. काही लोक रात्री कापून ठेवतात हे केळफूल, त्यामुळे त्यातला चीक निघून जातो व कडवटपणा पण कमी होतो. पण त्यामुळे त्यातले औषधी गुणधर्म जे आहेत ते कमी होतात. काही ठिकाणी ही भाजी कापल्यानंतर उकडून घेण्याची पद्धत आहे, पण हे चुकीचं आहे, कारण त्यातली पौष्टिक तत्व कमी होतात. तर आज माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्कीच बनवून बघा, अतिशय छान होते. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भाजी मात्र नक्कीच करून बघा पुढील व्हिडिओप्रमाणे. तर आज मी तुम्हाला ह्या केळीच्या बोंडाची भाजी दाखवणार आहे. तर हे केळीचं बोंड आहे. हे साफ करायला जरा खूप किचकट असतं, पण ह्याची भाजी एवढी अप्रतिम लागते ना, आहा. तर मी त्याच्यासाठी हे वाटाणे घेतले आहेत, हे मीठ घेतलं आहे आणि हे वाटप घेतलं आहे. तर हे वाटप मी कांदा घेतला आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे, आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, तमालपत्र घेतलं आहे, थोडेसे खडे मसाले टाकले आहेत आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे मी. तर हे मी मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेणार आहे. हा थोडंसं अर्धा टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, हे लाल मिरची पावडर घेतला आहे, म्हणजे मालवणी भाजका मसाला घेतला आहे, हा थोडासा हिंग घेतला आहे, हा किचन किंग मसाला जरासा घेतला आहे, हा गरम मसाला घेतला आहे, हा कढीपत्ता घेतला आहे आणि हा कांदा, उभ्या 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, थोडेसे लसणीचे तुकडे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे. तर मी काय करते, हे जे वाटाणे आहेत ते कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे आणि 1 तमालपत्र घालून 1 ग्लास पाणी घालून ते कुकरला 2-3 शिट्या काढून घेणार आहे. आणि हे जे वाटप आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे आणि हे जे आहे हे साफ करून घेते, कारण ह्याला साफ करायला भरपूर वेळ लागतो आणि नंतर तुम्हाला दाखवते पुढील व्हिडिओ. तर मी हे वाटप त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडे मी हा वाटाण्याचा कुकर लावून घेतला आहे. तर आता मी हे जे बोंड आहे ते मी साफ करायला घेते. तर हे असं साफ करायचं असतं, हे जे आहेत ते काढून घ्यायचे सगळे. म्हणजे जेवढं आपल्याला हे काढायला इझी जातं तेवढे हे काढून घ्यायचे असतात, जास्त पण काढायचे नाही. नंतर हे कापायचं आणि मिठाच्या पाण्यात हे करायचं, नाहीतर त्याचा तो चीक असतो तो लागतो सगळीकडे. तर आता ह्याचा जो पुढचा भाग आहे तो हा भाग एकदम कोवळा आहे, तर तो आपण एकदम बारीक असा कापून घ्यायचा असतो. आणि हे जे आहेत तर हे साफ करायचे असतात. तर साफ कसे करायचे ते मी दाखवते. तर त्याच्यामध्ये त्याचं जे हे असतं
हे जे असतं ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे असं एक फूल असतं, तर हे काढून घ्यायचं असतं, नाहीतर ते कडू लागते, आपली भाजी कडू होते. हे दोन वस्तू काढून घ्यायचे असतात. हे बघा, अजून एक दाखवते. हे बघा, हे काढून घ्यायचं आणि त्याच्यामधलं हे काढून घ्यायचं. हे बघा, तर हे काढून घेतल्याच्या नंतर एकदम बारीक चिरून घ्यायची. तर हे बोंड मी साफ करून घेतलं आहे. ह्याच्यातला हा मी कचरा काढला आहे. हे असं असतं, हे आणि हे एवढंच काढायचं असतं फक्त आतमधलं. तर ते काढून घेतलं आहे. हा कचरा आहे आणि हे एवढं हे आता कोवळं आहे, हे आपण वापरू शकतो भाजीमध्ये. हे वापरायचं, कापून घालायचं. तर या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, कारण ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि हे जी भाजी आहे, म्हणजे हे आहे ते मी कापून घेते. हे असे छोटे छोटे कापून घ्यायचे. ही लगेच पाण्यात टाकायची, नाहीतर ती काळी पडतात. तर असे हे मी कापून घेते. तर अशा प्रकारे ही भाजी कापून झाली आहे. मी हिला मिठाच्या पाण्यात टाकली आहे, तर म्हणजे काय होतं, काळी पडत नाही. तर आता हे मी कापून घेते. तर हे असं कोवळं आहे, हे पूर्णपणे कापून घ्यायचं, भाजीसारखंच बारीक कापून घ्यायचं. तुमच्याकडे विळी असेल तर तुम्ही विळीवर पण कापू शकता. याला हा चिकटपणा भरपूर असतो, त्याच्यामुळे ते हे होतं, त्याच्यामुळे ती लगेच भाजी काळी पडते, म्हणून ती पाण्यात टाकायची असते. आणि भाजी अतिशय पौष्टिक आहे आणि खूप छान पण लागते. पाण्यात टाकून घेते. तर अशा प्रकारे हे मी सगळं कापून घेते. तर ही भाजी मी कापून घेतली आहे. ही बघा आता कशी काळपट वाटते, कारण त्याचा जो चीक असतो ना तो बाहेर येतो, त्याच्यामुळे त्याला एक काळेपणा येतो. तर इकडे मी ही भांडं घेतलं आहे, मातीचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. फोडणीला लागणार एवढं तेल घालते. तेल घातलं आहे. तर हे तेल आता चांगलं तापलं आहे. तर त्याच्यामध्ये मी ह्या 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकते. हे जरासे लसूण टाकते. त्याच्यामध्ये हा मी कढीपत्ता टाकणार आहे, बारीक चिरलेला, आणि हा कांदा टाकते.
कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी हे चिमूटभर मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हा मी टोमॅटो टाकते, अर्धा टोमॅटो आहे. तर ह्यात मी ही चिमूटभर टेस्टसाठी साखर टाकणार आहे. तर आता ह्याच्यावरती मी ही भाजी टाकून घेते, कारण ही थोडीशी भाजी उग्र असते त्याच्यामुळे ती फोडणीतच टाकून घेते. तर एक मंद गॅसवर 1-2 मिनटं मी शिजून घेते. तर आता 2 मिनटं झाली आहेत. चांगली परतून घेते. तर आता मी ह्यावरती हे लाल तिखट टाकणार आहे, थोडंसं हिंग टाकणार आहे, हा थोडंसं गरम मसाला टाकणार आहे, तर त्याच्यामध्ये मी ही हळद टाकणार आहे. आणि ह्याच्यावरती पाणी ठेवून मी ह्याच्यावरती ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हेच पाणी मी भाजीमध्ये घालणार आहे. तर मी आता एक 5 मिनटं बारीक गॅसवर शिजून घेते. तर हे बघा, ह्याच्यावर ठेवलेलं हे पाणी कसं हे झालं आहे, म्हणजे वाफा येतात. तर हेच पाणी मी भाजीत यूज करणार आहे. अरे वरती पाणी ठेवल्यामुळे काय झालं, तर ती भाजी खालती लागली नाही आणि चांगली ती शिजत पण आली आहे. तर मी आता काय करणार आहे, हे चांगले वाटाणे मी उकडून घेतले आहेत, एक 5-6 शिट्ट्या काढून. हे बघा चांगले उकडलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून उकडून घेतलेले. तर हे मी वाटाणे आता टाकले. तर ह्या भाजीमध्ये मी हे एकदम चिमूटभर ओलं खोबरं टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये जो मी मगाशी लावलेलं जे वाटप होतं ते 1-2-3 चमचे ॲड करणार आहे. एक छोटे 5 चमचे तर ह्याच्यावर मी आता हे कोथिंबीर घालणार आहे आणि थोडासा हा किचन किंग मसाला घालणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे.
तर जे मी मगाशी भांड्यावर ठेवलेलं जे पाणी होतं ते पाणी मी आता हे भाजीत घालते आणि भाजी शिजवून घेते. आता याच्यात सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे सगळं घालून झालं आहे. फक्त एक 5-6 मिनटं बारीक गॅसवर मी भाजी शिजवून घेते. ते पण शिजवताना मी वरती थोडंसं पाणी ठेवणार आहे, म्हणजे काय खालती आपली भाजी लागणार नाही. तर आता आपण भाजी चेक करूया. तरी भाजी आता पूर्णपणे शिजली आहे. थोडंसं पाणी आहे. तर मी गॅस जरा मोठा करून एक कोथिंबीर टाकते. तर ह्याच्यामध्ये हे जरासं लिंबू पिळणार आहे. हे बघा, ह्या भाजीतलं पूर्णपणे पाणी आटलं आहे आणि ही भाजी आता तयार झालेली आहे. पूर्ण छान शिजली पण आहे बघा, आणि खालती लागली पण नाही. तर ही भाजी अतिशय पौष्टिक असते. आपण केळी तर नेहमीच खातो, पण केळीचं जे ते बोंड असतं, जे फूल असतं, त्याची पण भाजी तुम्ही नक्की करा. अतिशय छान लागते ती. तर अशा प्रकारे ही केळ फुलाची भाजी तयार झाली आहे. अतिशय छान अशी भाजी तुम्ही पण नक्कीच करून बघा. ही खूप पौष्टिक पण असते आणि खायला तर अगदी भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा.